नहीं नहीं, आपको मीडिया पे अगर एलिगेशन लगाना है, हमारी थ्योरी निकाल रही हो, आपकी क्वेश्चन मार्क थ्योरी, बराबर। तो आपने जिस दिन न्यूज आया आपको लग रहा है वो न्यूज फेक है जी हाँ, तो आपने ये खुलासा क्यों नहीं किया आगे? जी आणि तुमच्या ऑफिस पर्यंत संपूर्ण मीडिया येत होती, तुमच्या वडिलांच्या संपर्कात होती, तुम्ही जी. वेळ मागत होतात. तुमच्या गटनेत्यांना आम्ही भेटलो, गटनेत्यांनी असं उत्तर दिलं की त्यांच्या घरी कोणाचं तरी निधन झालंय, जी. त्यामुळे ते मुंबईत गेलेत. जी. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुमचा स्टेडियम मधला मॅच बघतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, जो तुम्हीच स्टेटस ठेवलेला तुम्हाला असतो. निधनची डेट विचारलं का गटनेताने? तू- निधन कोणत्या डेटला झालं तुम्हाला विचारलं का? आम्हाला तुम्ही नसल्याचं कारण ते सांगितलं, तुम्ही इथे नसल्याचं कारण ते सांगितलं. आता तुम्ही पण- तुम्ही मुंबऱ्यात नाही आहात, तुम्ही मुंबऱ्यात नाही आहात याचं कारण आहे की तुमच्या कुठल्या तरी घरच्या जवळच्या निधन व्यक्तीचं हो, निधन झालं. हो. हे आम्ही नाही सांगितलं, हे गटनेत्यांनी तुमचे जे सांगितलं. जिल्हाध्यक्ष साहेब पठाण त्यांनी सांगितलं. हो. तुम्ही विचारता डेट कुठली आहे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. डेट आम्हाला माहिती आहे का? नहीं, ये बोल रहे हैं ना कि आप निधन के लिए गए बट नेक्स्ट डे आप वानखेड़े में नाही, दिख रहे त्यांनी हो. ज्यावेळी आम्हाला सांगितलं ना. त्यांनी नसल्याचं कारण आम्ही त्यांना विचारलेलं होतं, तेव्हा त्यांनी ते कारण दिलेलं. ते म्हटले की निधन हुआ था ना, झूठ नहीं है. मग तारीख थोडी ना ते सांगणार. नहीं, आपने बोला ना नेक्स्ट डे आप वानखेड़े में दिखते हो. तो तुम्ही मैंने ऐका बोला, ना, निधन तुम्ही कब हुआ, मैं तुम्ही ना वानखेड़े तुमचे में मुद्दे मांडा, वो दोनों मीडियाला दोषी धरू नका. मीडियाने तुम्हाला मोठं केलं की नाही याच्यापूर्वी, मग आता तुम्ही मीडियाला दोषी कसं धरताय? मीडियामुळे झाला ना मोठे, तर तुम्ही म्हणणं मांडा तुमचं. सर लिसन यू मॅडम, जस्ट मॅडम. आस्क्ड मी की हमारे पार्टी के, तुम्ही मला विचारलं की माझ्या गटनेत्याने तुम्हाला सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये निधन झालंय है ना, और फिर आपने नेक्स्ट स्टेटमेंट क्या दिया, आपने बोला कि नेक्स्ट डे आप वानखेड़े में दिखे, है ना. तो मैंने आपको ये बोला कि गट नेता ने आपको ये बताया तो स्पष्ट तो नहीं किया था ना कि निधन कौन से दिन पे हुआ था और सहार वानखेड़े कौन से दिन पे गई थी, ये स्पष्ट हुआ था नहीं. तो यही तो कंफ्यूजन है जिसकी बात मैं कर रही हूँ.